नमस्कार, मी श्रीपाद चिकणे. आत्ता सध्या जर बघतोय वातावरण आपण, मोदीजी आणि नेहरूजी यांनी जो कार्यकाळ काढला आपला PM पदाचा, म्हणजे सन्माननीय पद आहे पंतप्रधान भारताचे. हे पद दोघांनी मोठा कार्यकाळ उपभोगलेला आहे. तर आत्ता खूपच तुलना आणि तुलनात्मक त्याच्यावर विडंबना होते. फोटोग्राफ्स वगैरे व्हायरल होत आहेत, मीम्स व्हायरल होत आहेत, टीका टिप्पणी केली जाते. दोघंही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी कार्यकाळ त्यांनी जो अनुभवला तो त्या परिस्थितींवर अवलंबून आहे असं आपण म्हणूयात, की जेणेकरून आपल्याला जर बघायचं असेल की दोघांची जर तुलना करायची तर एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर वापर आपण यासाठी केला तर पूर्वीपासूनचे रेकॉर्ड्स तर आहेतच, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर वापर केला तर AI आपल्याला याची काय माहिती आणि कशी देते आणि कशा पद्धतीने या दोघांची तुलना करते. कारण कसं होतं, माणूस म्हटला तर थोडासा बायस असतो. ते म्हणतात ना की असं म्हणतो एक कल्ले असं तंबू समजू आपण, की कोणी मोदीजींचे समर्थक, कोणी नेहरूजींचे समर्थक, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्सला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही जर तशी प्रश्नावली केली तर ते तसं उत्तरही देऊ शकतं, नाही असं नाही. तरी सर सामान्य प्रश्न विचारला तर ते कशा पद्धतीने उत्तर देतात आता जस्ट आपण बघूयात. तर मी पहिला प्रश्न करतो की नमस्कार, आपण सरळ आहे बघा. नमस्कार, मला आताच्या परिस्थितीत मोदीजी व नेहरूजी यांच्यात फार तुलना होत आहे, हे कितपत योग्य आहे? असा एक प्रश्न, सिंपल प्रश्न विचारला. जस्ट एंटर करतो. काय उत्तर येतंय बघूया आपण. तर त्याचं उत्तर काय आहे आपण बघू शकता की मोदीजी आणि जवाहरलाल नेहरूजी यांची थेट तुलना करणे काही अंशी स्वाभाविक असले तरी ती पूर्णपणे न्याय्य नाही आहे असे म्हणता येईल. कारण दोघांनी वेगवेगळ्या कार्यकाळात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत देशाचं नेतृत्व केलं. तर तुलना का होते त्यांची की आपण बघूयात की त्यांची तुलना का होते. असं खाली दिले, दोघेही दीर्घकाळ देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे नेते आहेत. दोघांनी भारतासाठी वेगवेगळी विकासाची दृष्टी मांडली. समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूंनी त्यांच्या कामगिरीची तुलना केली जाते. तुलना कितपत योग्य आहे? नेहरूंचा काळ 1947 ते 1964. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. हे फार लक्षात घेण्याजोगं आहे. भारत नुकताच स्वतंत्र. उद्योग, विज्ञान, शिक्षण आणि लोकशाही संस्था उभारण्याचे आव्हान होते त्या काळी. म्हणजे या गोष्टी नव्हत्याच, लक्षात घ्या. आणि या पूर्णपणे उभारायच्या होत्या. पायाभूत विकासाची सुरुवात करावी लागली त्याकडे. आणि मोदीजींचा काळ 2014, म्हणजे सध्या भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थापैकी एक आहे. डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, जागतिक गुंतवणूक आणि जागतिक स्तरावरील भारताची भूमिका यावर त्यांनी अधिक भर देण्याचा प्रयत्न केला. आधीपासून उभ्या असलेल्या संस्थांवर आधारित पुढील विस्ताराचे काम. दोघांची तुलना कोण चांगला किंवा वाईट या दृष्टीने करण्यापेक्षा कोणत्या काळात कोणत्या आव्हानांना त्यांनी कसं तोंड दिले या दृष्टीने करणे अधिक योग्य. नेहरूंना राष्ट्रनिर्मितीची पायाभरणी करण्याचे आव्हान होते. मोदींना जागतिक स्पर्धेत भारताला अधिक सक्षम बनवण्याचे आव्हान होते. बघा, म्हणून तुलना करता येणे दोघांचे कार्य त्यांच्या काळात संदर्भाने न्याय्य ठरते. तरी पण आपण क्रॉस क्वेश्चनिंग करू. तरीही आपण तुलनेने कोणाचे कार्य महान ठरवाल, असं तुलनेने क्रॉस क्वेश्चनिंग करू.
काय ते बघू आपण. हा प्रश्न प्रामुख्याने मतमूल्य आणि इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाकडे अवलंबून आहे, त्यामुळे याचे एक वस्तुनिष्ठ उत्तर नाही. तरी सुद्धा सांगते बघा, जर राष्ट्र निर्मितीची पायाभरणी हा निकष लावला तर अनेक इतिहासकार जवाहरलाल नेहरू यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानतात. स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्था टिकवणे, वैज्ञानिक संस्था उभारणे, मोठे उद्योग धरणे आणि उच्च शिक्षणाची संस्थांची स्थापना यामध्ये त्यांची भूमिका मोठी होती. लक्षात घ्या, जर पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन, जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा आणि प्रशासनातील बदल हे निकष लावले तर अनेक जण नरेंद्र मोदी यांच्या कार्याला अधिक प्रभावित मानतात, कारण तो आत्ताचा काळ आहे. 1947 पासून आत्तापर्यंत बघतोय आपण. त्या नेत्यांसमोर आव्हाने किती मोठी होती, त्यांनी दीर्घकालीन परिणाम काय घडवले, पुढील पिढ्यावर त्याचा प्रभाव किती राहिला, या निकषांना पाहिले तर नेहरूंचे योगदान भारताची आधुनिक पायाभरणी म्हणून ओळखले जाते आणि मोदींचे योगदान 21व्या शतकातील भारताचे रूपांतरण आणि जागतिक उपस्थिती वाढवणे म्हणून पाहिले जाते. म्हणून कोण महान आणि कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या काळात अधिक प्रभावी, हा प्रश्न अधिक अचूक आहे असं इतिहासकार सुद्धा आणि अर्थतज्ञ सुद्धा म्हणतात. म्हणजे यावर आजही एकमत नाही असं दिलंय राजकीय अभ्यासक यांच्यात, यावर अजून एकमत. त्यामुळे कोणालाही निर्विवादपणे दुसऱ्यापेक्षा महान घोषित करणे वस्तुनिष्ठ निष्कर्षापेक्षा वैयक्तिक किंवा राजकीय मत अधिक ठरते असं लिहिलं इथे, बरोबर. तर तरी सुद्धा अजून काही क्वेश्चन करायचं असेल तर एक तरी बघ, तरीही दोघांचे कार्यकाळात होणारी टीका, म्हणजे दोघांच्या कार्यकाळात होणारी टीका त्यांनी केलेल्या चुका असतील काय, किंवा त्यांनी दिलेले योगदान याचे तुलनात्मक एक कोष्टक बनवतो. कोष्टक तयार करा. ठीक आहे, एक सिंपल भाषेत ChatGPTचा वापर करतो. काय केलं बघूया त्याने आपण. एक तुलनात्मक त्यांनी बनवलं बघा. आता कोष्टक किती छान बनवलंय हे लक्षात येईल तुमच्या. आता बघू शकता, अगदी सुंदर आहे. तर कालखंड बघा, जवाहरलाल नेहरूंजींचा काय होता 1947 ते 1964 आणि मोदीजींचा 2014 ते आत्तापर्यंत. प्रमुख आव्हान काय होतं नेहरूजींसमोर? नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राची उभारणी करायची होती. लक्षात घ्या, जसं मूल जन्माला येतं ना, तर ते जन्माला आलेलं मूल पोसणं अनेकांना जड जातं. लक्षात घ्या, ते मूल वाढवायचं होतं त्यांना. थोडक्यात असं म्हणा की नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राची उभारणी करायची आणि जागतिक स्पर्धेत भारताला पुढे नेणे हे मोदीजींसमोर आव्हान होतं आणि हे तितकंच खरं आहे. ठीक आहे, मोठे योगदान लोकशाही संस्था, पंचवार्षिक योजना, IITs, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे नेहरूजींचं कार्य. लक्षात घ्या, नेहरूंनी काय केलं असे म्हणणारे सुद्धा लोक आहेत, तर नेहरूजींचं कार्य. डिजिटल इंडिया, UPI, GST, पायाभूत सुविधा, जलद महामार्ग विकास, जागतिक स्तरावर भारताची उपस्थिती हे मोदीजींचं कार्य आहे. आता परराष्ट्र धोरण फार महत्वाचं. गुटनिरपेक्ष चळवळीचं जर नेतृत्व कोणी करत असेल तर त्यावेळेस नेहरूजींनी केलंय. आणि बहुपक्षीय जागतिक संबंध, सक्रिय राजकारणाने हे मोदीची. परराष्ट्र धोरणामध्ये, आर्थिक धोरणामध्ये समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था होती. म्हणजे पूर्वी अर्थव्यवस्था काय फार काही चांगली असं काही ChatGPT म्हणत नाही, माझ्या नॉलेजनुसार ती खरोखर नव्हतीच त्या काळी. आणि बाजाराभिमुख सुधारणा व डिजिटल अर्थव्यवस्था आता सुरू केली मोदींच्या काळात. शिक्षण क्षेत्र, IIT बघा, IIT, एम्स, UGC सारख्या संस्थांची स्थापना केली. आणि मोदीजींच्या काळात NEP 2020 कौशल्य विकासावर त्यांनी भर दिला. पायाभूत सुविधा, मोठी धरणे, स्टील प्लांट, सार्वजनिक उद्योग हे नेहरूजींच्या काळात चालू झाले. आणि एक्सप्रेसवे, विमानतळ, रेल्वे आणि आधुनिकरणाच, म्हणजे थोडक्यात ज्या पायाभूत सुविधा पूर्वी होत्या
त्यांचं आधुनिकीकरण करण्याचं काम मोठं जर कोणाच्या वाट्याला आलं तर ते मोदीजींच्या वाट्याला आलं असं समजूया. म्हणजे हे काही पूर्वी नव्हतं का, तर होतं. फक्त एवढंच की आधुनिक भारतात जे काय पाहिजे, ज्या सुविधा ज्या पद्धतीने पाहिजे ते त्या पद्धतीने मोदीजी कार्य करतात. समर्थक काय म्हणतात, आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला, नेहरूजींना. आणि विकसित भारताच्या दिशेने वेगवान परिवर्तन मोदीजी. प्रमुख टीका, परवानगी, परमिट राज, चीनबाबत चुकीचे आकलन, 1962 युद्धातील अपयश, हे खापर नेहरूजींवर फोडलं जातं. आता मोदीजींच्या बाबतीत जे घडलं जातं, बेरोजगारी, सामाजिक ध्रुवीकरणाचे आरोप आणि काही धोरणाच्या अंमलबजावणीवरील प्रश्न, हे सुद्धा मांडलं जातं. सर्वाधिक चर्चेलेली चूक कुठली, सिनो इंडियन वॉर, म्हणजे पूर्वी चीनच्या हेतूत जे चुकीचे मूल्यमापन त्यावेळेस करण्यात आलं, त्याचं खापर नेहरूजींवर फोडलं जातं. आणि 2016 जर पाहिलं तर इंडियन बँकनोट डिमॉनिटायझेशन, म्हणजे जी नोट डिमॉनिटायझेशन जे केलं त्याच्या परिणामावर अनेक पद्धतीने वादविवाद होतात. दीर्घकालीन वारसा, लोकशाही वैज्ञानिक संस्था, आधुनिक राष्ट्राची पायाभरणी, हा वारसा नेहरूजींच्या बाबतीत बोलला जातो. डिजिटल शासन, पायाभूत सुविधा विस्तार, भारताची जागतिक प्रतिमा मजबूत करणे, हे मोदीजींचा एक दीर्घकालीन वारसा. आता इथे मार्क किती द्यायला एक निकष लावला तर बघू, पूर्णपणे वैयक्तिक मत नसून सामान्य ऐतिहासिक चर्चा. राष्ट्र निर्मितीच्या बाबतीत नेहरूजींना, बघा हे भारत राष्ट्र याच्या बाबतीत ChatGPTने राष्ट्र निर्मितीला नेहरूजींना 10 पैकी 10 मतं दिली आणि मोदीजी आहेत त्यांना 10 पैकी 8 दिले. म्हणजे राष्ट्र निर्मितीच्या बाबतीत 2 मतांनी, थोडंसं 2 पॉईंटनी कमी आहेत असं समजू. पायाभूत सुविधा त्या काळी उभारायच्या होत्या, तिथे मात्र नेहरूजी 10 पैकी 7, 10 पैकी 9 मोदीजी. शिक्षण व विज्ञान 10 पैकी 10, कारण त्यावेळेस जे त्यांनी चालू केलं त्याला 10 पैकी 10 दिलं आणि मोदीजी 10 पैकी 8. आता त्याची कारणं बरीच आहेत, त्याच्यावर आपण पण चर्चा करू शकतो. डिजिटल परिवर्तन 10 पैकी फक्त 1च, कारण त्या काळात डिजिटल युग खरोखर नव्हतंच, त्या काळात लागूच नाही पडू शकत. त्यामुळे 10 पैकी एखादं धरू की टेक्नॉलॉजी जस्ट येत असेल त्या काळात. आणि मोदीजींना मात्र 10 पैकी 10 मार्क डिजिटल बाबतीत. परराष्ट्र धोरण 10 पैकी 8, मग नेहरूजींना 10 पैकी 9 मोदीजींना. आर्थिक वाढ 10 पैकी 6 नेहरूजींना, 10 पैकी 8 मोदीजींना. आणि संकट व्यवस्थापन 10 पैकी 6 नेहरूजींना आणि मोदीजींना 10 पैकी 8, असा एक निकष लावला. भारताची पायाभरणी कोणी केली असेल तर ती नेहरूजींनी केली आणि भारताची आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तन कोणी वेगाने पुढे नेलं असेल तर ते आणि नेत असेल तर ते मोदीजी आले. दोघांशिवाय आजचा भारत समजणे कठीण आहे. म्हणून लक्षात घ्या, कधी कधी तुलना करतो आपण, नावं ठेवतो, हे ठीक आहे, पण थोडासा अभ्यास पण केला पाहिजे. बोलायचं म्हणून बोलणं योग्य नाही, विरोधाला विरोध करणं योग्य नाही. जिथं बरोबर आहे तिथं बरोबर म्हणा, जिथं चूक आहे तिथं चूक म्हणा. म्हणजे इतकं पाहिजे. जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देईल तर माणसाने पण थोडंसं तसं वागलं तर काही हरकत नाही. ज्या ठिकाणी आत्ता आपले कार्यकाळ कोण करत आहे, समजा मोदीजी करत असतील, पूर्वी नेहरूजींनी केलं, तर दोघांचं मूल्यमापन अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. लक्षात घ्या. तर जिथंच चूक आहे तिथेच चूक म्हणायला शिकलं पाहिजे, इथं बरोबर आहे तिथं बरोबर. म्हणजे हे आपण एक बोललो. तर तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओला. धन्यवाद.